खम्मा गाणी बोल ना. खम्मा गाणी गुजराती आहे. जय श्री कृष्ण. गुजराती नाही का? काय असतं गुजराती? जय श्री कृष्ण. जय श्री घुमर 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 भाई सा घुमे रे. चालतंय. तर आजची जी पूर्ण मॅच होती ती बघून मला असं वाटलं की इज जीटी रिअली बेटर देन एमआय? ऑफकोर्स. चुकून पण नाही प्लीज. दोन्हीचे ओनर एकच आहे ना. अंबानी कर्मभूमी आणि जन्मभूमी. नाही गुजरातची टीम अजिबात मुंबईच्या टीम पेक्षा बेटर नाहीये. मुंबईची टीम आज भिकाऱ्यांसारखी खेळली म्हणून ही अवस्था झाली. मला एकदम असा त्रास होत होता. असं माझं डोक्या आणि डोळे दोन्ही पण दुखत होते मॅच बघताना. लिटरली आत्ताच्या वेळेस सुद्धा ते 2008, 9, 10च्या वेळेस जे सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग वगैरे टीम मध्ये असायची ती टीम जर येऊन आज खेळली, आज म्हणजे ह्या वयात त्यांच्या 50 वर्षाच्या असताना, म्हणजे लेजेंडची टीम इकडे येऊन खेळते. इकडे येऊन खेळली तरी पण हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवनी जे 15व्या 16व्या ओव्हरला केलं त्याच्यापेक्षा चांगलंच काहीतरी करते. मला वाटतंय हार्दिक पांड्याच्या एक्सचं परत त्याला टेक्स्ट आलाय, परत यायला लागली म्हणून तो एकदम स्लो झालाय. परत नताशा डुकरा के मेरा प्यारच्या नादात चांगला खेळत होता, पण आता अरे हा ते विनस ग्रेडिंग चालू ना 12 एप्रिल पर्यंत. तुझं 29 आहे का? तू जास्त वेळ ठेवलास वाटतं. आज शनी ग्रह दुसऱ्या राशीत चालला होता म्हणून तो तसा खेळला. मला वाटतंय त्याच्यामुळं हार्दिक पांड्याची विनस थोडीशी विनस झाली. साई किशोरवाला किस्सा पण लिटरली टर्फ वरती पण कोणी असं दुसऱ्याला खुन्नस दिली ना ऍटलिस्ट एक बॉल तरी ते मारायला ट्राय करतात की बाबा ह्याला दाखवतो मी आता. किती पण भंगार बॅट्समन असतो. अरे ते मॅरेथॉन खुन्नस, मॅरेथॉन मध्ये अशी खुन्नस देतात. त्यांनी खुन्नस दिल्यावरती 4 बॉल डॉट केले की भाई मी टिकीट तू आउट नाही करू शकणार मला. त्याला वाटलं टेस्ट क्रिकेट चालू, त्याला दिसलंच नाही कलर कुठले घातले त्याने. सूर्यकुमार यादवने आज खरंच परत एकदा मला खूप मानसिक त्रास दिलाय. 2 मॅच हारणं ही मोठी गोष्ट नाही. लागोपाठ 4 वर्ष आम्ही 2 मॅच हारतच आलोय. आणि असं तर रेकॉर्ड आहे आपले पहिले 5-6 मॅच मध्ये जास्त काय होत नाही, 2-4 पॉईंट होतात इकडून तिकडून. सो इट्स नॉट अ बिग डील. पण इंटेंट जरा वाटलं तरी बघा, जसं रोहित शर्मा आउट झाला पहिल्याच ओव्हरला पण फुल इंटेंट 2 बाउंड्री मारले, 3ऱ्या बॉलला बोल्ड झाला. त्याने दाखवलं जेवढं खेळू शकतो खेळलोय. हार्दिक पांड्या 15चा रन रेट, 4 बॉल खेळतो, 200चा स्ट्राईक रेट, 200चा स्ट्राईक रेट, 4 बॉल खेळतो, 39 ओव्हर्स बाहेर बसतो, 16 करोड घेतो. काय पाहिजे त्याच्यापेक्षा असं? नाही आज इम्पॅक्ट सब नव्हता. आज इम्पॅक्ट सब नव्हता. बट हार्दिक पांड्याची आज मला खूप चुकीची कॅप्टनशिप वाटली. 15चा रिक्वायर्ड रन रेट आहे, तू बॅटिंगला येतो. एक तर पहिले त्यांनी एकदम थालागिरी केली की स्वतः बॅटिंगला राहिलाय, त्याच्या जागी इम्पॅक्ट सब म्हणून तो कोण रॉबिन बिंग्सला पाठवलं, ज्याने एकतर भांगार 5-6 बॉल खाल्ले, 3 रन केला, आउट झाला. मग स्वतः आला आणि त्याच्यापेक्षा भांगार खेळला. म्हणजे लोकांना वाटेल की नाही तसं तर रॉबिन बिंग्स चांगलाच खेळत होता, फास्ट खेळत होता. आणि मग 18-19 बॉल हुकला म्हणजे जे पण मारत होतं ते पण हुकल्यातच जमा होते. आणि मग एकदम भिकार शॉट सिराजच्या हातामध्ये मारला आणि आउट झाला. आणि मग एकदम शायनिंग मारत परत गेला. सो काय करायचं, कारण 15च्या रन रेट वरून ट्राय करतात की एखादा 6-4 मारू, रन रेट कमी करू. भाऊनी पूर्ण ओव्हर 1-1 रन धावून काढले. एकदम दाखवलंच नाही त्याने की वरतून मारायचं आपल्याला. आणि मग जेव्हा 20ला गेला रिक्वायर्ड रन रेट, मग त्याला वाटलं भाई आता मी 1 6 मारतोच, आणि मग आउट झाला. मुंबईने एवढी मोठी बॅटिंग पण नाही केली जेवढं अनिकेत हेड देतोय. त्यांच्या बॅटिंगमुळे आज मला ते कार्तिक आर्यन सारखं मोनोलॉग करायला लागला. एवढा त्रास झालाय मला, काय सांगू आता. तो शुभू होता ना जीटी मध्ये म्हणून. शुभू आणि सायसूनी काय बॅटिंग केली एकदम ओपनिंग पार्टनरशिप. सारंगी साठे मराठी प्लग इंडस्ट्री साठी प्लीज शाउट आउट आम्ही देतोय. तर ऍक्च्युली जे म्हणजे मॅच टेक्निकली मॅच मध्ये जो सगळ्यात मेजर फरक होता ते साई सुदर्शन आणि गिलनी जी स्टार्टिंग दिलेली होती, आणि रोहित शर्मा आणि जो पण तो मुंबईचा ओपनर आहे भाई, जो एकदम युजलेस खेळाय, दोन्ही मॅच मध्ये पण 6 रन केले. म्हणजे टेक्निकली रोहितने पण तेवढेच केले, पण रोहित कधीतरी कामाला येईल फ्युचर. कारण की तो एकतर आहे ओव्हरसीज प्लेअर, तर ओव्हरसीज प्लेअरचा कोटा पण जातो, तो रन पण नाही काढत आहे आणि बॉल पण खाते. पॉवर प्ले मध्ये 9 बॉल 6 रन. व्हॉट द फक.
म्हणून मग मज्जा तर नाही आली अजिबात. टिळक वर्मा मस्त खेळला पॉवर प्ले मध्ये. साऊथ इंडियन. टिळक वर्मा पॉवर प्ले मध्ये खूप भारी खेळला. मग त्याच्यानंतर त्याला पण थोडं भास वाटलं, मग त्याच्यावर हळू बॅटिंग करायला लागला. स्काय खूप दिवसानंतर फायनली खेळला. टिळक वर्माला थोड्या वेळाने चांगला खेळता खेळता मग आठवलं अरे स्क्रिप्टच्या बाहेर झालं. त्याला आठवलं मुंबईसाठी खेळतोय. जरा आठवलं आपण अरे मुंबई आहे. सो ऑल इन ऑल खूप त्रासदायक मॅच होती. बॉलिंगच्या वेळेस त्रास झाला एकदम. त्या म्हणजे 14 रन रेटने देत आहेत आणि मग नंतर बॅटिंगला त्या अजून जास्त त्रास झाला. म्हणून मग असं नाहीच बघितली असते मॅच तर बरं झालं असतं. अशी मॅच होती थोडक्यात. नाही आमचं सिराज तर भारी खेळ. हे तर नेक्स्ट लेवल त्रास आहे. सिराज ज्याला रोहित शर्मा ओपनली प्रेस कॉन्फरन्स मध्ये क्रिटिसाइज करतो की भाई ह्याच्याकडून नाही होणार आहे, त्याला तुम्ही 14 बॉल डॉट नाही 11 बॉल डॉट केले सिराजला त्याच्या 2 ओव्हरमध्ये. आणि त्याच्यापेक्षा घाण म्हणजे प्रसिद्ध कृष्णाचे 14 बॉल डॉट केले. 3 ओव्हर 7 रन दिले होते प्रसिद्ध कृष्ण जेव्हा स्वप्न बघायचा ना बॉलिंग टाकायचे तेव्हा पण तो 12-14 रन देऊन एखादी विकेट काढायचा. आणि ह्यांनी 2 विकेट घालवले त्याच्या बॉलिंगला. एकदम म्हणजे फायनली तो प्रसिद्ध झाला. कारण ईशांत शर्मा एकदम फेवरेट प्लेअर. तो चांगली बॉलिंग टाकत होता. पहिल्या म्हणजे पॉवर प्ले मध्ये ओव्हर टाकली, 1च रन दिला, वा छान बॉलिंग टाकतोय वगैरे. पण नंतर सिराजने पण तशीच बॉलिंग टाकली, प्रसिद्ध कृष्णाने पण तशी बॉलिंग टाकली. सेकंड इनिंगला बॉलिंग पिच होऊन गेला. आणि मग ते कॉमेंटेटर सारखं सांगत बसले काळी माती काळी माती काळी माती. भाई काय पहिल्यांदा खेळतात का? इंडियातलेच प्लेअर होते रे सगळे. काय काळी माती पहिल्यांदा बघितली काय आयुष्यात? मराठवाड्यात मॅच होती का? ते काळा मसाला. नाही माती पण काळी असते तिकडे. यू नाशिक यू वॉन्ट टू से समथिंग? नाही मला तर गाणं आठवत होतं. काळी माती निळ पाणी हिरवं झालं. एक गोष्ट एक फक्त कॉन्स्टंट होती जी रथरफर्डच्या बाबतीत होती. गुजरातच्या टीम मधून तो खेळतोय. ऑफकोर्स आठवत असेल पाठच्या मॅच मधून चांगला खेळला होता. तर तो माणूस एवढा कॉमेडी आहे की त्यांनी आज सुद्धा जे पण पुढे बॉल टाकले 6 मारले. पण त्याचं जे होतं युजल वालं ते ऑफसाईडच्या बाजूला जे जसं व्याशकने टाकली होती आणि मग तिकडे मॅच फिरलेली सेम बॉलिंग टाकली तिकडे की तो बॉल हुकच होता. आणि त्याचा एक स्टॅट पण आलेला की तिकडे ज्यांनी पण बॉल टाकले तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट आहे 47 का काहीतरी. आणि जेव्हा पण तिकडे सोडून कुठे पण बॉल टाकलाय त्याचा स्ट्राईक रेट आहे 250चा. हे स्टॅट्स बघणं प्लेयर्सला अलाउड नसतं का? अरे जमतच नसेल नुसतं स्टॅट बघून काय करणार आहे? अरे पण त्यांना कळणार इथं नाही जमत हे करू. हा ते आहे. ते काय जरा मुंबईवाल्यांनी थोडंच बघितलं वाटतं. आता मुंबईवाल्यांची मार्केटिंग टीम त्यांना प्रॅक्टिस मध्ये सारखं व्हिडिओ काढायला आली की मग बिचार प्रॅक्टिस तरी कधी करणार. खरे खरे. मॅन ऑफ द मॅच कोण होता? मॅन ऑफ द मॅच विराट कोहली. म्हणजे कोण यू थिंक आमच्या थिंकिंग नसतं त्यांनी दिले खूप चांगलं असं व्ह्युअर्स आणि फॅन्सच्या म्हणजे आपल्या दृष्टीने आपल्या दृष्टीने विचार सांगून टाक. प्रसिद्ध कृष्णा तुझ्याप्रमाणे कोण होता? मॅच बघितली असशील तू होपफुली. त्यांनी सुद्धा आता प्रसिद्ध कृष्णाने दिलंय. पण टेक्निकली तर त्यांनी हार्दिक पांड्यालाच मॅन ऑफ द मॅच जिंकत. कारण का हार्दिक पांड्या बॅटिंगला यायच्या आधीपर्यंत मुंबई जिंकत होती. हार्दिक गेम चेंजर तर हार्दिक पांड्या. असं पण गेम चेंजर राहू शकतो त्याला आज कळालं. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी हार्दिक पांड्याची ती वाली बॅटिंग बघितली होती की असं करून असं चाललं वगैरे होतं. आज पण त्याने तसंच आउट झालं. म्हणजे मला वाटलं की मजा आहे का. बट ही वेंट रनिंग टुडे. ऍटलीस्ट धोनीला माहित होतं त्याला येत नाही आता आला नाही खेळायला. तसं तर सगळ्यात खरा गेम चेंजर तर आज साई किशोर होता. साई किशोर एकदम रॅन्डमनेस आला. डॉट बॉल टाकले. हार्दिक पांड्याला फुल खुन्नस दिली. हार्दिक पांड्या त्याला एकदम फक ऑफ असं बोलला तरी पण तो हार्दिक पांड्याकडे नुसता बघतच राहिला. एकटाक बघत राहिला. आणि मग त्याच्यानंतर नॉर्मल बॉलिंग टाकली निघून गेला. मी ते लेन्स कार्ड मध्ये डोळे तपासून जातो जेव्हा बघतो ना आपण तेव्हा पण मी एवढा वेळ बघितलं. हार्दिक पांड्याला बघत होते. हार्दिक पांड्याला जरा खरंच शिकायची गरज आहे की खुन्नस दिल्यावर काय करायचं असतं. त्याला असं उलट वाटतं की कोण चिडला असेल तर आपण शांत राहायचं. ते घरातल्या भांडणातलं लॉजिक तो मॅच मध्ये वापरायला लागला. कोण चिडत असेल तर ऐकून घ्यायचं, सोडून द्यायचं, असं नाही वागायचं. मॅच किंवा व्यक्ती.
पण मी MI ची फॅन म्हणून बसलेले ना आज, मग असं बोर झालं, मग असंच काहीची रिॲक्शन होती माझी. हार्दिक पांड्याची पण हीच एनर्जी होती आज मॅच मध्ये. खरं खरं. अरे हार्दिक असं वाटत होतं की हार्दिक पांड्याला कॅप्टन नाही बनवलंय आणि रोहितलाच बनवलं होतं, म्हणून हार्दिक रुसलाय आणि तो बोलला की आता मी असंच खेळणार. किंवा असे वाटत होतं की तिकडे स्कोअर बोर्ड लावले नाही, त्याला कळत नाही किती पाहिजे जिंकायला, किती बॉल पाहिजे. खरे खरे. तर आता कसं कौस्तुभनी तरी प्रेडिक्शन केलं आणि गुजरात जिंकली, तो तर डायरेक्ट पार्टी करायलाच निघून गेला. बिचारा ह्याला ते वेश घालून बसावं लागलं गुजरातचं. आणि मग कौस्तुभची खुर्ची रिकामी नाही राहावी म्हणून सुपर हायली टॅलेंटेड स्किल्ड इंडिव्हिज्युअल विथ 1,60,000 फॉलोअर्स, पण तिचा युट्यूब व्हिडिओ 2 लोक पण बघत नाहीत. प्लीज गाईज, क्रिकेटमध्ये ती टर्फला येते आणि मग डायरेक्ट 2 बॉल खाते, असं 2 बॉल टपाटप लागतात मला, आणि मग ती थंड पाण्याची बॉटल घेऊन शेकत असते. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग 3 दिवस जिम बुडवते. थोडा वेळ फील्ड मध्ये पण असं मी जाते फिल्डिंग करायला, मग असं बॉल सगळे असे जाताना बघते असे समोर. आणि जे नाही बघतायत ते बसतात हातावर किपिंग करताना. दे थॉट आय एम झाला, ते थॉट शिवास थाला, दे थॉट टुक टुक शिवास खाली खाली. काल जो आम्ही प्रश्न विचारलेला की फास्टेस्ट सेंचुरी कोणाची होती, तर ऋत्विज पाटीलनी बरोबर उत्तर दिलं होतं. युनिव्हर्स बॉस म्हणजे क्रिस गेल हेच बरोबर उत्तर आहे. आणि 30 बॉल मध्ये सेंचुरी. ओ माय आर्टिस्ट. तर वा एकदम असं वाटलं गझल बिझल गायले मी. ठीक आहे, तर आजचे प्रश्न मे बी दोन्ही प्रश्न अंकासाठीच असतील, कारण का सगळे असे जुन्या टाइमचे क्वेश्चन. फर्स्ट IPL सीझन होता, त्याच्यामध्ये ऑरेंज कॅप विनर कोण होता? सचिन तेंडुलकर, शॉन मार्श, मला पुढचं ऐकायचं, गौतम गंभीर की वीरेंद्र सहवाग? एक तर चुकलं नाही सचिन तेंडुलकर, कारण तुम्हाला बोलल्या तशी सगळ्या गोष्टी सुरुवात सचिन तेंडुलकरने होते. आतापासून सचिन तेंडुलकरच क्रिकेटचे गणपती बाप्पा. पहिली आरती गणेश तेंडुलकर राहायची. अनफॉर्च्युनेटली चुकीचं उत्तर आहे. पहिली सेंचुरी आपला पहिला ऑरेंज कॅप जो होता तो शॉन मार्शला मिळाला होता. आणि तो किंग्स 11 पंजाब साठी खेळायचा तेव्हा 2008 मध्ये. किंग्स 11 पंजाब एवढं चांगली खेळली होती हे पण मला आता समजलं. असा कोणता एक प्लेअर आहे ज्यांनी IPLच्या हिस्ट्रीमध्ये 2दा पर्पल कॅप जिंकले? 2दा. एकच प्लेअर आहे ज्याने हे करू शकलाय. आणि ऑप्शन आहेत लसित मलिंगा, ड्वेन ब्रावो, भुवनेश्वर कुमार की अमित मिश्रा. तुला माहितीये का असं नाव बघून कोणाचं वाटलं की वाव ह्याचं एक गेस करते, एक मायनस कोणतं सांग. अरे लसित मलिंगा, ड्वेन ब्रावो, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा. एक गेस कर, म्हणजे बाकी 3 बंद विचार. भुवनेश्वर असं मला वाटतं की नाव खूपच असं. ओ माय गॉड, व्हॉट अ गेस. जड वाटतंय एकदम. लॉजिक खूप चुकीचं होतं पण उत्तर एकदम बरोबर होतं. मला वाटलं भुवनेश्वर असं खूप जड नाव आहे. सो इट्स माहिती. भुवनेश्वर कुमारच 2दा हे करू शकला होता. 2016 आणि 2017 ह्या सीझनला सनरायझर्स हैदराबाद साठी. ती त्यावाली सनरायझर्स हैदराबाद होती जेव्हा ते फक्त 130-140 रन करायचे आणि डिफेंड करायचे. आताची सनरायझर्स हैदराबाद 240 करतात, म्हणून मग असं परत काय होणार नाहीये. त्यावेळेस जो स्कोअर असायचा ते आता अभिषेक शर्माच करतो. पण ह्याच्यावर मी एवढंच बोलेल, भुवनेश्वर कुमार पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सुरुवात. एवढं मी एकच सांगेल की लौट आओ पुराने वाले भुवनेश्वर कुमार, तुम्हारे स्विंग को हम बहुत मिस करते हैं. तुमच्यासाठी एक क्वेश्चन की IPLची जी फर्स्ट मॅच झालेली, सगळ्या IPL हिस्ट्री मधली फर्स्ट मॅच, ह्या IPLची नाही, ती कुठल्या स्टेडियम मध्ये आणि कोणाच्या अगेन्स्ट झालेली होती? कमेंट मध्ये कळवा आणि ह्याचं उत्तर आम्ही देऊ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लवकर बॅट आली पूर्ण पुढच्या प्रेडिक्शनची. RR वर्सेस CSK ही मॅच आहे दुसरी. तर पहिले त्याचं प्रेडिक्शन सांग, काय वाटतं कोण जिंकेल? पहिली हैदराबाद. अरे पण RR वर्सेस CSK मध्ये कोण जिंकेल? मला बाकीचं बघायचंच नाही, मला हैदराबादलाच खेळतो ना बघायचं. मला वाटतं CSK जिंकेल. CSK आणि फर्स्ट मॅच मध्ये हैदराबाद. मला वाटतंय की फर्स्ट मॅच जिंकणार दिल्ली, कारण का दिल्लीत मॅच आहे. आणि दुसरी मॅच जिंकेल RR, कारण का RR मध्ये मॅच आहे. आपण होम टीमला फुल सपोर्ट, कारण का त्याच्यानंतर मुंबईची होम मॅच आहे, मुंबई जिंकलीच पाहिजे. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या एपिसोड मध्ये. बाय बाय. थँक्यू. सबस्क्राईब.